मेथीवरनं एक नवीन गोष्ट सुचली मला. ए टक टक देख रे सावरिया, त्याच्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी. खोलतं हो पाणी, अरे पाणी गरम गरम. पण तू लवकर आलीस. लवकर म्हणजे चांगलं चांगलं आहे, चांगलंच आहे. पण भाताचा डबा खाली आणि डाळीचा डबा वर हाच योग्य क्रम आहे. आणि मी असं का म्हणतोय हे कुकर शिजला की तुम्हाला नक्की सांगतो. आता जाणून घ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर. कुकरमध्ये भाताचा डबा वर की खाली? यापेक्षा सॉलिड लॉजिक जर तुमच्याकडे असेल तर कॉमेंटमध्ये सांगा. पुढच्या वेळी त्या सूचनेचा विचार करण्यात येईल. सगळ्यांना हा सल्यूट आहे, समस्त महिला परिवाराला. आणि आता वळूया आजच्या महानिकालाकडे, कारण की परीक्षक सज्ज आहेत. वृंदा, तुला मी मेथीवरनं एक नवीन गोष्ट सुचली मला. आई यायच्या आत आपण एक वेगळ्या स्टाईलने मेथीची भाजी केली तर कशी वाटते आयडिया? सेफ्टीसाठी आपण काय करू, वरण भात सगळं करूया. कशी वाटते आयडिया? ही आहे वृंदा मेथीची भाजी. आता ह्याची काय आपल्याकडे गंमत म्हणजे ही निवडून ठेवलेली आहे भरपूर अशी मेथीची भाजी. तुला माहिती का, ही मेथी असते अशी एवढी, शिजवली की एवढीशी होते. म्हणजे ती नुसती निवडली की माझ्या एवढी असते, शिजवली की तुझ्या एवढी होते. एवढीशीच मेथी होते. पण आता ह्या मेथीचा एक्सपेरिमेंट करायच्या आधी ही निवडली ज्यांनी त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत, त्यामुळं रिस्क घ्यायची नाही जास्त. एकदा मेथीची पातळ भाजी किंवा रस्सा भाजी आपण म्हणू शकतो, ती कशी करायची याची रेसिपी आईला आपण फोन करून विचारूया. ह्या आजीला, माझ्या आईला. काय बोलते? मेथीकडं टक लावून बघते. ए टक टक देख रे सावरिया, टक टक देख दे सावरिया, डंग 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 डंग. ही कृती आधी बऱ्याचदा विचारून सुद्धा मी स्मरणशक्ती पाहून आईला स्वतःची पाठ थोपटायची होती, पण कॅमेरासाठी तिने स्वतःचं डोकं थोपटलं. बाबांनी मला मागे हटायला सांगितलं, पण मी हटत नाही कळल्यावर आईने मला मेथी शिजवून हटून घ्यायला सांगितली. हाताने हटायचा हत्यार हक्काने हलवून हटायचा, हटकून हट्ट केला. त्यावर आईनं हटून आपलं ते हसून सहमती दिली. आपल्याला घरातलं काही माहीत नसतं खरं तर कुठं काय, पण थोडा थोडा अंदाज असतो. त्यामुळं हरभरा डाळ शोधून काढलेली आहे मी. हरभराचे ना, हो ही हरभराचं आहे. मी आईशी व्हिडिओ कॉलवरती कन्फर्म करून घेतलं आहे. आता तिने व्हिडिओ कॉलवर चुकीचं ओळखलं असेल तर मला माहीत नाही. तर हरभरा डाळ आणि शेंगदाणे हे तासभर तरी किमान भिजत घालावे लागतात असं आईचं म्हणणं आहे. तर माझा प्रचंड वेग जो आहे, स्वयंपाक करताना मी वायू वेग धारण करतो, तर तो वेग लक्षात घेता तासभर ते सहज भिजतील. आणि अगदीच तास नाही लागला समजा, जस्ट इन केस, तर त्यासाठी आपण एक आयडिया केली आहे की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी. खोलतं हो पाणी, अरे पाणी गरम गरम. ठीक आहे, उकळतं पाणी घालायचं आहे, गरम पाणी घालायचं. उकळतं नाही, मी ओव्हनमध्ये 2 मिनटं गरम केलं आहे. अजून एक 30 सेकंद गरम करू. एन्जॉय म्हणून पाणी ज्या जिले आपली जिंदगी, पण ज्या जिले आपली जिंदगी. तर असं केलेलं आहे. आता हे डाळ आणि शेंगदाणे गरम पाण्यात भिजत घालतो. तोपर्यंत मेथी चिरतो, मेथी शिजवून घेतो, दाखवतो काय काय होते ते. हे ओव्हनमध्ये गरम केलेलं पाणी, हे शेंगदाणे आणि डाळ. हे आता बाबा बाबा गरम आहे, गरम आहे. अशा पद्धतीनं हे भिजत घातलेलं आहे. कोण आलं? कोण आलं? कोण आलं? कोण आलं? हाय प्रिंदी. हाय. अगं बापरे, हा वृद्धा, तुला ब्लॉगर यायला खूप वेळ आहे. हाय लालू. हाय ललिता. कसला तरी गाठ घातलेला दिसतोय. उद्योग तो मला मिस करायला लागणार आहे की काय? बघूया आता. तू यायच्या आधी करायचा सगळा प्लॅन होता,
पटापट, तू लवकर आलीस. लवकर म्हणजे चांगलं चांगलं आहे, चांगलंच आहे, पण ते 9:30चा कॉल टाइम आहे, त्यामुळे जे काही ते पटपटावर मी तिला घेते, हात धुते, आधी स्वच्छ होते आणि तिला घेते. वृंदाला सांभाळण्यासाठी मोनिका झाली रुजू, मेथी लागली शिजू. तोपर्यंत कुकर लावून घेऊया. आधी कुकर घेऊन नाच, नंतर शिट्ट्या होऊ दे 5. नाचला यमक जुळवण्यासाठी 5 म्हणालो. तुम्ही तुमच्या डाळ तांदूळाचे किती नखरे आहेत, किती शिट्ट्या वाजवल्यावर ते पटतात, अर्थात शिजतात, याचा अंदाज घेऊनच शिट्ट्या घ्या म्हणजे शिट्ट्या होऊ द्या, नाहीतर उगाच बाजारात जाऊन शिट्ट्या घेऊन याल 5-6. तसं करू नका. हं. आमटीसाठी मुगाची डाळ तर घेतलीच, पण मुगाच्या डाळीला मराठीतली हातावर तुरी देऊन पसार होणे हा वाक्प्रचार आणि बाजारात तुरी भट भटणीला मारी ही म्हण विशेष आवडत असल्यानं सोबत तूर डाळ सुद्धा घेतली. धुतल्या तांदळासारखा स्वच्छ हा वाक्प्रचार जिवंत ठेवण्यासाठी आपण नसलो तरी तांदूळ मात्र धुतल्या तांदळासारखा स्वच्छ करून घेतला. पाठोपाठ डाळही धुवून घेतली. यानंतर कुकरमध्ये पाणी घेणं अनिवार्य आहे. जर तसं नाही केलं तर कुकरचं तळ आणि तुमचं तोंड दोन्ही काळं होईल. घरातलं वातावरण तापेल आणि मोठा भात होईल. आपलं ते हे घात होईल. भाताचा डबा खाली आणि डाळीचा डबा वर हाच योग्य क्रम आहे. आणि मी असं का म्हणतोय हे कुकर शिजला की तुम्हाला नक्की सांगतो. मेथी शिजेल रटरट, पाणी काढून घ्या पटपट, म्हणजे मग हटताना होणार नाही कटकट. मेथीतलं पाणी काढून घेताना जरा जपून काढून घ्या. अशी सांड लवंड कराल तर मेथी म्हणेल मेथी. भाजी हटायचं हे हत्यार मी हातात घेतलं खरं, पण ते वापरायचं कसं याची मला बिलकुल कल्पना नव्हती. या हत्याराशी थोडी झटापट करून शेवटी मी छडा लावला की त्याच्या दोन्ही कडा दाबल्यानंतर ते गोल फिरतंय. हे पहा, हे असं. युरेका. भाजी हटायला घेताना थोडी सावकाशच हटा, कारण कितीही काढलं असलं तरी त्यात थोडं पाणी असतंच. ते पिचकारी किंवा कारंज स्वरूपात बाहेर येऊन तुम्हाला इजा पोहोचवू शकतं. माझ्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा हे काम तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा. अशा पद्धतीनं हटून बारीक झालेली भाजी एका वाटीत काढून घ्या, कारण ह्याच कढईमध्ये आपल्याला भाजीला फोडणी द्यायची. फोडणीसाठी तेल तापत ठेवलं तोवर ज्या पाण्यात मेथी शिजली त्यांनी 2 वाट्यातून मेथीची झालेली हटाई बघून हटाई केली. मेथी म्हणाली, माझ्या वाट्याला हेच का आले. लसणाच्या पाकळ्या झटपट ठेचून घ्यायच्या असतील तर एक टिप देतो, एडिटिंग शिकून घ्या, म्हणजे असा क्षणार्धात लसूण ठेचला जाईल. तेल तापलं की त्यात मोहरी, जिरं, हिंग, हळद घाला. त्यात ठेचलेला लसूण घाला. वेगवेगळ्या पद्धतीनं फोडणी कशी करायची हे मी माझ्या शॉर्ट्स आणि रीलमध्ये अनेक वेळा दाखवले, तेही बघा आणि व्ह्यूज वाढवा. लसणाच्या खमंग फोडणीचा सुगंध अनुभवा आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ कशी हवी त्या हिशोबाने लाल तिखट घाला. नटून थटून नसली तरी शिजून हटून तयार असलेली मेथी फोडणीत घाला. मग जिनं तिला शिजवायला मदत केली ती पाठ राखीण म्हणजेच पाणी सुद्धा घाला. दुसऱ्या वाटीतलं पाणी बेसन असलेल्या तिसऱ्या वाटीत काढून घ्या. गाठी न होऊ देता बेसन हातानेच कालवून घ्या, नाहीतर भाजी म्हणेल गाठ माझ्याशी आहे. पाण्यात भिजवलेलं बेसन, पाण्यात भिजवलेले हरभरा डाळ आणि दाणे यात घाला आणि वरून थोडं पाणी घाला. ही खरं तर पाण्याचीच भाजी, यात चुकून थोडी मेथी घातली. स्वादानुसार मीठ आणि 1-2 चमचे गुळ घाला. माझ्याकडे गुळाची पावडर आहे म्हणून 2 चमचे, तुमच्याकडे जर ती नसेल तर खडे घालू शकता तुमच्या हिशोबाने. पण त्यानंतरचं हे नृत्य मात्र माझ्या हिशोबाने करा, कारण शिजणाऱ्या मेथीला मनोरंजनाची फार आवश्यकता असते. मग तयार भाजीची थोडीशी चव घेऊन बघा, काही कमी जास्त असेल तर बदल करता येऊ शकतात.
इथे मला त्याची काही गरज वाटली नाही. फोडणीच्या डब्यातल्या गोष्टी जादूने भरल्या जात नाहीत, घरातल्या बायका त्या भरून ठेवतात. आधीमध्ये हे काम आपणही केलं तर जिऱ्यालाही बरं वाटतं. आता जाणून घ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर. कुकरमध्ये भाताचा डबा वर की खाली? वरणाचा डबाच वर आणि भाताचा डबा खालीच, कारण वरणाच्या डब्याला खालून भात लागला तरी त्यातलं वरण आपण फोडणीला टाकतो आणि तो डबा घासायला टाकतो. भाताच्या डब्यातून आपण भात घेतो, त्यामुळे तो खाली. आणि यापेक्षा सॉलिड लॉजिक जर तुमच्याकडे असेल तर कॉमेंटमध्ये सांगा, पुढच्या वेळी त्या सूचनेचा विचार करण्यात येईल. आता मी आमटी करतोय आणि ती कशी करायची याची एक छोटी रील किंवा शॉर्ट यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती सुद्धा उपलब्ध आहे, तुम्ही ती पाहू शकता. कुकरचं काम झालं असेल तर कुकर पटकन घासून ठेवावा, कारण कुकर घासायला सोपा असतो आणि असं केल्यानं तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढू शकतात. हा नियम फक्त पुरुषांसाठीच लागू आहे. महिलांनो, हा व्हिडिओ आपल्या नवऱ्यांना, भावांना शेअर करा. आणि अशा रीतीनं आमटी, मेथीची पातळ भाजी आणि भात तयार झालेले आहेत. हे सगळं प्रचंड थकवणारं काम आहे. ज्या बायका ह्याच्याहून तिप्पट कामं दिवसभर करतात त्यांना खरंच माझ्यातर्फे सॅल्यूट आहे. आणि हे अगदी म्हणजे माझ्या घरातल्या माझ्या बायकोला सुद्धा सॅल्यूट आहे. माझ्या आईला, मावशांना, तायांना, काकांना, सगळ्यांना हा सॅल्यूट आहे, समस्त महिला परिवाराला. आणि आता वळूया आजच्या महानिकालाकडे, कारण की परीक्षक सज्ज आहेत. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मी नुसती खाऊन बघा, तिचा वास इतका भारी येतोय. मॅजिक. व्हेरी नाईस. ही तुमची ट्रेडिशनल आहे का रेसिपी? पण मग सुकी कोरडी आवडत नाही ना. हां हां. ओके, व्हेरी नाईस, थँक्यू. अचानक चायनीज झाली मम्मा. तर मेन होम मिनिस्टरकडनं अप्रुव्हल मिळालेलं आहे. आणि हे जे काही डेप्युटी होम मिनिस्टर आहेत आमचे, ते आता अजून पदावर यायचेत कुठल्याही. ते सध्या मुरमुरे, ओट्स आणि काय भात, मखाने अशा सगळ्या साध्या साध्या हेल्दी गोष्टी खात आहेत. बाकी उरलेलं अनहेल्दी मी संपवतो. त्यामुळे आता ती खाते, तिचं झालं की वृंदा तिच्याकडे जाईल आणि मग मी जेवेन. मग मी जेवीनच. आमटी भात हा माझा फारच प्रेमाचा विषय असल्यामुळे आमटी भातासोबत कालवून मी ही भाजी खातोय. तुम्ही नुसत्या भाताबरोबर खाऊ शकता, पोळीबरोबर खाऊ शकता. आणि अप्रतिम झालेली आहे भाजी. हा हे बघा, रिॲक्शन बघा माझी. इतकी मला आवडली होती, मीच केलेली भाजी. काय मी नॉस्टॅल्जिक झालो, माझ्या लहानपणामध्ये गेलो. माझ्या आईच्या हातची ही भाजी मला प्रचंड आवडते आणि तिच्याच सूचनांचं पालन करून मी ही भाजी बनवलेली आहे. त्यामुळे ही अप्रतिम झालेली आहे. तिच्या जवळपास जाणारी ही भाजी झालेली आहे.
हा बघा तृप्ती बघा, समाधान बघा चेहऱ्यावरचं. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकन दाबायचं आहे, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. करणार ना? चला बाय.